नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव 10वी अभ्यास मालिका या अंतर्गत जो उपक्रम चालू केलेला आहे, या उपक्रमामध्ये मी शुभदा निगुळकर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। विद्यार्थी आणि शिक्षक यांचा थेट संवाद आणि तोही व्हिडिओद्वारे ही अत्यंत आगळीवेगळी अशी कल्पना आहे आणि ही आपल्या सर्वांना लाभदायकच ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी ज्यावेळी तुम्ही बसाल, हा संवाद ज्यावेळी तुम्ही साधाल, त्यापूर्वी हा उपक्रम अधिक प्रभावी ठरण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे जरा लक्षात घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रथम लोकसत्ता यशस्वी भवचे सदर आणि तुमचे पाठ्यपुस्तक, काही नोंदी करायच्या असतील तर वही आणि पेन्सिल आपल्या बरोबर घेऊन बसल्यास हे संवाद आणि हा उपक्रम अतिशय प्रभावी ठरेल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ्यपुस्तक लक्षात कसे ठेवावे याविषयी चर्चा करणार आहोत। परंतु त्याआधी मराठी प्रथम भाषा म्हणून मातृभाषेचं काय महत्त्व आहे हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी संस्कृत ही आपली ज्ञानभाषा होती, परंतु ती सर्वच लोकांना आकलन होण्यासारखी नव्हती आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर, गौतम बुद्ध, श्री चक्रधर स्वामी यांनी ही मातृभाषा लोकांना, मातृभाषेतून ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान लोकभाषेतून देण्यास सुरुवात केली। विद्यार्थी मित्रांनो, एवढंच नव्हे तर त्या काळात संस्कृत ही देवांची भाषा म्हटली जायची आणि तेव्हा संत एकनाथ यांनी संस्कृतवाणी देवे केली तर मग प्राकृत काय चोरापासून झाली असा खडा सवाल विचारला आणि मराठीला मानाचं स्थान प्राप्त करून दिलं। त्यानंतर शिवाजी महाराजांचं उदाहरण देण्यासारखं आहे। शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजभाषा आणि पत्रव्यवहाराची भाषा म्हणून मानाचं स्थान दिलं। याही पेक्षा आणखीन पुढे जाऊन आपण सांगितलं तर महात्मा गांधींचं उदाहरण आपल्याला देता येईल। महात्मा गांधींनी ज्ञान देण्याची भाषा किंवा शिक्षणाची भाषा ही मातृभाषा असावी असा आग्रह धरला होता। विद्यार्थी मित्रांनो, आता शालेय जीवन संपवून तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश करणार आहात आणि या महाविद्यालयीन जीवनामध्ये तुमच्या मातृभाषेच्या प्रभुत्वाचा तुम्हाला वेळोवेळी उपयोगच होणार आहे। कारण तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा, विज्ञान, वाणिज्य वा कला, ज्या क्षेत्रामध्ये जाल यामध्ये देखील विविध क्षेत्र आहेत। तुम्ही अगदी ट्रॅव्हल अँड टुरिझम, मास मीडिया, पत्रकारिता कोणतेही क्षेत्र निवडा, यामध्ये तुमच्यामध्ये असणारं निवेदन कौशल्य, तुमच्यामध्ये असणारं वक्तृत्व आणि तुमचं लेखन कौशल्य यामुळे तुमच्या जीवनाचं सोनच होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याला एक कारण आहे। कोणतं? तर मातृभाषेच्या अभ्यासामुळे आपल्याला जे बोलायचं आहे आणि जेवढं बोलायचं आहे ते आणि तेवढं लिहिण्याची आणि बोलण्याची क्षमता आपल्यामध्ये मातृभाषेने आलेली आहे। आता आपल्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपलं जे पाठ्यपुस्तक आहे ते अत्यंत परिपूर्ण पाठ्यपुस्तक आहे। कारण गेल्या 800 वर्षांचा आपला जो साहित्याचा इतिहास आहे, हा साहित्याचा इतिहास हे पाठ्यपुस्तक हळूहळू उलगडत जातं। साहित्यामध्ये घडत आलेली जी परिवर्तनं आहेत, ही परिवर्तनं देखील या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दिसून येण्याची इतकी
क्षमता या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आज आपण या गद्य पाठांचा विचार करणार आहोत. पाठ्यपुस्तकामधील गद्यपाठ, या गद्यपाठांचा विचार करताना आपल्याला काही पाठांचं विभाजन वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागेल. काही पाठ आपण भाषेच्या दृष्टीने जे वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यांचं विभाजन वेगळं केलेलं आहे, तर काही पाठ साहित्य प्रकारांच्या दृष्टीने वेगळे आहेत, त्यांचं विभाजन केलेलं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामधील हे जे पहिले 3 पाठ आहेत, आधारीची या परिसाचा दृष्टांत, छत्रपती शिवाजी महाराजांचे एक आज्ञापत्र आणि शेतकऱ्यांची परिस्थिती, भाषेच्या दृष्टीने ही तत्कालीन भाषेची वैशिष्ट्ये सांगणारे पाठ आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आधारीची या परिसाचा दृष्टांत या पाठामध्ये चक्रधर स्वामींच्या काळामधलं किंवा महानुभाव पंथीय छोटे छोटे शब्द, साधे सोपे आणि लहान लहान वाक्य रचना यांचं वैशिष्ट्य याच्यातून आपल्याला दिसून येतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये फारसी भाषेचा झालेला जो प्रभाव आहे तो दिसून येतो. तर शेतकऱ्यांची परिस्थिती या पाठामध्ये 19व्या शतकामध्ये ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य आलं, त्या इंग्रजांच्या राज्यामध्ये भाषेमध्ये आपल्या किंवा आपल्या इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे आपल्या मराठी साहित्यामध्ये जी स्थित्यंतर होत गेली, गद्यामध्ये जी स्थित्यंतर होत गेली, त्याचे पडसाद उमटलेले आपल्याला या शेतकऱ्यांची परिस्थिती या महात्मा फुलेंच्या पाठात दिसून येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते व्यक्तिचित्रणात्मक पाठ. व्यक्तिचित्रणात्मक पाठांमध्ये विद्याभ्यास काशीबाई कानिटकर, दुष्काळातील बैलजोडी रवा दिघे, अण्णा आणि बाबा विद्या विद्वांस, भूतदया विठ्ठल वाघ आणि बक्षीस भीमसेन देठे. या व्यक्तिचित्रणात्मक पाठांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही लक्षात ठेवायची की या पाठांमध्ये असणारी लेखकाची रसाळ निवेदन शैली. या पाठांमध्ये शब्दबद्ध झालेली प्रत्येक व्यक्तीची शब्दचित्र. उदाहरणार्थ, विद्याभ्यासमध्ये आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव यांनी आपल्या पत्नीच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत. दुष्काळातील बैलजोडी मध्ये संतू हा अत्यंत संत विचारांचा ज्याच्यावरती पगडा होता अशा विचारांची व्यक्ती, तर त्याच्यामध्येच असणारा फतिंगराव अत्यंत धूर्त आणि काळेबाज मनुष्य. अण्णा आणि बाबा अत्यंत विरोधी व्यक्तिमत्व. 2 व्यक्तिमत्वातले विरोधाभास आपल्याला इथे दिसून येतात. भूतदयामध्ये देबू प्राणी मात्रांवर प्रेम करणारा, तर देबूची आई ही हळूहळू तिचं व्यक्तिमत्व आपल्या समोर उलगडत जातं. अशा प्रकारचे व्यक्तिचित्रण. त्याचप्रमाणे बक्षीस या पाठामध्ये असणारा मधू, हा मधू इयत्ता 7वी मध्ये शिकणारा विद्यार्थी, परंतु शिक्षणाने त्याच्यामध्ये जाण आलेली आहे आणि त्यामुळे तो कशा प्रकारे सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळा आणि अत्यंत पाणेदार बनतो हे आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे या व्यक्तिचित्रणात्मक पाठांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपण वळूया आत्मचरित्रात्मक पाठांकडे. आत्मचरित्रात्मक पाठांमध्ये रविवारी चिमणराव चिवी जोशी यांचा, तर माझी घडण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. या दोन्ही पाठांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही आहे की अत्यंत प्रामाणिक आणि परखड शब्दामध्ये आत्मकथन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना शिक्षणाची अजिबात आवड नव्हती, पण एका ठराविक प्रसंगामुळे त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि ते जागतिक दर्जाचे थोर विचारवंत बनले. आणि अशा प्रकारे घडू शकतं हे आपल्याला या आत्मकथनातून शिकता येतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, हीच तर खरी आत्मकथनांची किंवा आत्मचरित्रांची स्फूर्तिदायकता आहे आपल्यासाठी सर्व
विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी जीवनामध्ये आत्मचरित्र वाचल्याने आपलं जीवन अधिक समृद्ध होतं हे आपल्याला हे आत्मचरित्र दाखवून देतं। यानंतर आता आपण वळूया वर्णनात्मक पाठांकडे। या वर्णनात्मक पाठांमध्ये झाडांनी मला काय दिले, सुभाष अवचट आणि निसटलेले क्षण, कृष्णमेघ कुंटे। विद्यार्थी मित्रांनो, निसर्ग माणसाला अंतर्मुख करतो। निसर्गातूनच अनेक लेखक, कवी, चित्रकार किंवा पक्षी निरीक्षक, प्राणी निरीक्षक यांचं भावविश्व साकारत जातं हे आपल्याला या पाठातून कळून येतं। आणखी या पाठाचं वैशिष्ट्य म्हणजे या पाठांमधून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट कळते, ती वर्णन कसं करायचं। वर्णनात्मक निबंध लिहिताना म्हणजे मनोवेधक, उत्कंठा ताणून धरणारं असं वर्णन आपल्याला या पाठातून दिसून येतं। यानंतर ललित गद्यपाठ। मराठी गद्यामध्ये झालेल्या स्थित्यंतरामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ललित गद्यपाठांचा आहे। बदलते बोरगाव, नागनाथ कोत्तापल्ले आणि नाही रे उजाडत अच्युत गोडबोले यांचे। बदलते बोरगाव आणि नाही रे उजाडत या दोन्ही पाठांवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मराठी साहित्य हे जीवनाच्या विविध भागांचा, विषयांचा परामर्श घेऊ शकते। म्हणजे मग कोणतेही असो, सामाजिक शास्त्र असो, गणित असो, विज्ञान असो, कोणत्याही प्रकारच्या विज्ञानक शाखांमध्ये ही मराठी भाषा चांगल्या प्रकारे विवेचन करू शकते, याचे दाखले आपल्याला या पाठांमधून मिळतात। त्यानंतर आता आपण वळणार आहोत विज्ञान कथेकडे। विज्ञान कथा मित्र मानवाचा, सुबोध जावडेकर। विद्यार्थी मित्रांनो, 19व्या शतकात साहित्यामध्ये अनेक स्थित्यंतर झाली। इंग्रजीमध्ये जे सायन्स फिक्शन म्हणून प्रचलित होतं ते मराठीमध्ये विज्ञान कथा म्हणून आलं। या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने विज्ञान आणि कथा या दोघांची सुरेल सांगड घातली आहे। त्यानंतर शेवटचा भाग जो आहे हा नाट्य प्रवेशाचा। नाटकामधील हा एक प्रवेश आहे। म्या शाळा शिकणार, प्रेमानंद गजरी। या पाठामध्ये आपल्याला प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो आणि याच्यातून गण्या आणि वाशा या दोघांची व्यक्तिमत्व साकारत जातात। नाटक कसं असावं किंवा नाट्यप्रवेश कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा पाठ आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील गद्य भागाचा विचार केला। पुढील भागामध्ये आपण पद्यपाठ आणि स्थूल वाचनाचा विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव या अंतर्गत व्हिडिओद्वारे घेतलेल्या या संवाद चर्चेमध्ये आज आपण चर्चा केली ती पाठ्यपुस्तकातील गद्यपाठांची। पाठ्यपुस्तकातील पद्यपाठ आणि त्यातील स्थूल वाचन यांचा विचार आपण पुढील भागात करणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांनी लोकसत्ता यशस्वी भवचे सदर आणि हा संवाद याच्या सहाय्याने याची सुरेल सांगड घालून आपल्या गद्यपाठाची तयारी करायची आहे। धन्यवाद।